सर्वप्रथम उपस्थित सर्वांना स्वराज्य जननी राष्ट्रमाता लोकमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय जिजाऊ, जय जिजाऊ। तर ज्ञानधन गुरुकुलमध्ये आज छोटेखानी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व विवेकांचे हृदयस्थान स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। या जन्मोत्सवासाठी आपल्याच गुरुकुलातील या कार्यक्रमासाठी मी अध्यक्ष म्हणून आपल्याच गुरुकुलचे माननीय श्री माधवप्पा काळकुटे यांना अध्यक्षस्थान भूषवण्याची विनंती करतो। त्यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या विनंतीला मान देऊन ज्यांनी वेळात वेळ काढून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित असले माननीय जी डोंगरे सर, हरिभक्त परायण शिवचरित्रकार व सहशिक्षक यांचंही या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभले। तसेच माननीय श्री हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज उबाळे संत साहित्याचे अभ्यासक, शिक्षक, वक्ते व कीर्तनकार यांचंही आज आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे। तरी इयत्ता 9वीचे विद्यार्थी विशाल व रितेश जिजाऊ वंदना घेण्यासाठी समोर येतील। जवळून जोगले तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही भयातून मुक्ती मिळाली जनाना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, मुलांना मुलांना नसे दैन्य काही, जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही, जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही, जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही, तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही, खरा धर्म आता शिवाचाच पाही, जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, जय जय जिजाऊ, जय शिवराया, जय जय जिजाऊ, जय शिवराया, जय जिजाऊ।
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी व्यक्त केले. तसेच उत्सुकता आहे आपल्याला आलेल्या प्रमुख पाहुण्यांना ऐकण्याची. तुम्हालाच नाही तर मला सुद्धा खूप दिवसापासून डोंगरे सरांना ऐकण्याची इच्छा होती. आज तुम्ही आधी नंतर आधी तुम्ही बोला थोडं समजेल बोलू. तर ती आज उत्कंठा माझी पूर्ण होणार आहे आणि विद्यार्थ्यांची पूर्ण होणार आहे. ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडवलं, उज्ज्वल भविष्य घडवलं असे आमचे गुरुवर्य मित्र श्री डोंगरे सर यांच्याबद्दल एक म्हणावं वाटतं. तू जरी आकाशातील सूर्य आहेस, मी या पृथ्वीवरील सूर्य आहे. तू त्या ताऱ्यांना प्रकाश कर, मी या साऱ्यांना प्रकाश करतो. असं ज्यांचं थोड्या शब्दामध्ये वर्णन करावं तसे आमचे मित्र श्री डोंगरे सर यांना मी मंचावरती आमंत्रित करतो आपले विचार व्यक्त करण्यासाठी. ज्या मातेच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं, ज्या मातेने या महाराष्ट्राच्या मातीला 2 छत्रपती दिले, असं जगातलं आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. युवकांनो झेप घ्या, दिशा तुम्हाला शरण येतील, असा युवकांना संदेश देणारे, ज्यांचा जन्मदिन युवा दिन म्हणून साजरा केला जातो आणि ज्यांच्या एका वाक्याने संपूर्ण जगाने त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. माय सिस्टर्स अँड ब्रदर्स इन अमेरिकेत शिकागो या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचं भाषण झालं, त्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जगाला भुरळ घातली. फक्त 39 वर्षांचं आयुष्य. किती वर्षाचं पोरांनो, किती वर्षाचं? कुणाचं? स्वामी विवेकानंदांचं. किती वर्षाचं आयुष्य? 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये ज्यांनी आपले विचार आणि तत्वज्ञानाने संपूर्ण जगाला भुरळ घातली, असं युवकांचं हृदयस्थान स्वामी विवेकानंद. या दोन्ही महामानवांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्यांनी मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक घडवण्याचं काम केलेलं आहे, असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय काळकुटे सर, त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून तेव्हापासून काम करणारे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे आमचे दुसरे मित्र पवार सर, ज्यांची आज विचार मंचावर प्रमुख उपस्थिती आहे, असे संत साहित्याचे गाडे अभ्यासक, शिक्षक, वक्ते, कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज उबाळे, त्याचबरोबर काळकुटे सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना पाठबळ देणाऱ्या या गुरुकुलच्या संचालिका आदरणीय काळकुटे मॅडम आणि सरांचं सरनेम चव्हाण सर आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी, आज अतिशय छान भाषण ऐकण्याचा योग आला. 5वीतले किती जण होते रे? हातवरी करा. 5वीतले हातवरी करा. किती जण होते? 3री 4थी 5वीचे होते का? हा. 6वीचे? 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, प्रत्येक वर्गातले विद्यार्थी बोललेले आहेत. म्हणजे प्रत्येक वर्गाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे. ज्यांची भाषणं झाली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी भाषणं केली नाहीत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता शांत बसता येतं ना तुम्हाला? बैठे बैठे सावधान. पाठीचा कान आहे सगळ्याला? ज्यांना नाही ते हातवरी करा.
सगळ्याला आहे. ताट बसायचं. ज्यांनी भाषण केले नाही त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या. का वाजवल्या? हॅलो. ज्यांनी भाषण केले नाही त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या. का वाजवल्या रे पोरांनो? टाळ्या का वाजवल्या? बरोबर आहे. पहिलं काम कोणतं केलं? शांत बसून ऐकलं. सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. वक्ता होणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच उत्तम श्रोता होणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि जो उत्तम श्रोता होतो तोच भविष्यामध्ये उत्तम वक्ता होतो. म्हणून तुमच्यासाठी टाळ्या. आणि आणखीन एक कारण आहे त्याचं, की त्या टाळ्यांनी तुम्हाला प्रेरणा मिळावी, तुम्हाला प्रोत्साहन मिळावं आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही भाषणामध्ये सहभाग घ्यावा. कारण प्रेरणा आणि प्रोत्साहन हे प्रतिभेचं खाद्य असतं. ती प्रतिभा तुमच्यामध्ये फुलावी यासाठी या ठिकाणी तुमच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या. पुढच्या वेळेस घेणार का नाही भाग? करणार का तयारी? आता बघा, तुम्ही एक साधी गोष्ट तुम्हाला सुरुवातीला सांगतो. तुम्ही समजा आज भाषण केलं, ज्या मुलांनी केलं त्यांनी समजा 5 मिनिटाचं भाषण केलं, त्यांच्या 2 मिनिटाचं तर लक्षात राहील ना, परमनंट राहील का नाही? जिजाऊंचा जन्म कधी झाला, स्वामी विवेकानंदांचा जन्म कधी झाला, कुठं झाला, त्यांच्या आई वडिलांचं नाव काय होतं, त्यांनी काय केलं, राहील का नाही लक्षात? या वर्षी काही लक्षात राहील, पुढच्या वर्षी काही राहील, त्याच्या पुढच्या वर्षी काही राहील, त्याच्या पुढच्या वर्षी काही राहील. मग ज्ञान वाढत जाईल का कमी होत जाईल? मग प्रत्येक वर्षी जर तुम्ही अशा उपक्रमामध्ये सहभाग घेतला तर तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. पडेल का नाही? मग वाढवायचं का नाही ज्ञान? ज्ञानधन. काय नाव आहे गुरुकुलचं? ज्ञानधन. 400 वर्षापूर्वी जगद्गुरूंनी सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटो धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरवे पूजा करू. आमच्यासाठी रत्न सुद्धा शब्द, आमच्यासाठी धन सुद्धा शब्द, आमच्यासाठी शस्त्र सुद्धा शब्द, आणि आमच्यासाठी देव सुद्धा शब्द, आणि आम्ही पूजा सुद्धा कशाची करणार? शब्दाची करणार. त्या ज्ञानाची पूजा करण्यासाठी आलेले तुम्ही सगळे पुजारी आहात. आहेत का नाही? ज्ञान धन मिळवण्यासाठी आले नाही तर काळकुटे सरांनी नाव फार छान दिलेलं आहे. आणि लक्षात घ्या, हे असं धन आहे, ज्ञान धन असं धन आहे की ते भावाभावामध्ये वाटता येत नाही. वाटणी होते का रे त्याची? जाळता येतं का? चोराला चोरता येतं का? नाही. बाकी कुठलंही धन मिळवा तुम्ही, त्याची वाटणी होऊ शकते, ते नष्ट करता येऊ शकतं, ते चोराला चोरता येऊ शकतं. पण ज्ञान हे असं धन आहे की ते फक्त आणि फक्त कुणाचं असतं? आपलं असतं. त्यामुळं त्या ज्ञानधनाची प्राप्ती करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. आणि अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन काळकुटे सरांचं आणि पवार सरांचं तुम्हाला या ठिकाणी लाभत आहे. जवळपास 12-13 वर्षापासून 14 वर्षापासून आमचा स्नेह आहे. काळकुटे सरांच्या सासरवाडीमध्ये मी दररोज ड्युटीला जातो. आणि काळकुटे सर फाट्यावर होते तेव्हापासून माणसं जोडण्याची जी कला या दोन्ही माणसांकडे आहे, त्या कलेला तोड नाही. एकदा जोडलेली माणसं ही सोडत नाहीत. माणसं जपण्याची कला त्यांच्याकडे आहे. आणि आपल्या उत्तम स्वभावाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातच नव्हे तर बीड जिल्ह्याच्या बाहेरही पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेली ही जोडी या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला घडवण्याचं काम करते. त्यामुळे जोरदार टाळ्यांनी या सगळ्यांचं, गुरुजनांचं एकदा आपण अभिनंदन करायचंय. स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर अतिशय चांगली भाषणं विद्यार्थ्यांची या ठिकाणी झाली. प्रत्येक वेळेस सुधारणा होत जाईल, पण प्रयत्न करत राहायचं. प्रयत्न वाळूचे कण रगडिता केलंही गळे, किंवा जगद्गुरू दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास, तुका म्हणे ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. एखादं रोपटं तुम्ही शेतातलं गेलात तर उपटून बघा, त्याचं मूळ किती कवळं असतं, छोटं असतं, परंतु त्या मुळामध्ये सुद्धा खडकाला भेदण्याची क्षमता असते. कारण काय? तर ते सतत प्रयत्न करत राहतात.
सतत प्रयत्न करत राहतं. तुम्ही जर सतत प्रयत्न करत राहिले तर नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. स्वामी विवेकानंद काय म्हणतात, युवकांनो झेप घ्या, दिशा तुम्हाला शरण येतील. दिशा शरण येतील तुम्हाला दिशेकडे जायची गरज नाही, असं स्वामी विवेकानंद सांगतात. आणि शिक्षण म्हणजे तरी काय आहे, जे तुमच्यामध्ये आहे, ही जी चांगली मुलं बोलली ते त्यांच्यामध्ये आहे, ती कला ती बाहेर काढायची आहे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिवाइन पॉवर. आपण पाहतो एखादा वटवृक्ष असतो ना, त्याची बी केवढी असते रे बरोबर माहितीये का? वडाच्या झाडाची बी अतिशय, मोहरी माहिती का, मोहरी भाजीत टाकतात ती, त्या मोहरी एवढी असते. पण त्या मोहरी एवढ्या बी मध्ये एवढा मोठा वटवृक्ष साकारण्याची क्षमता असते. तशी तुमच्यामध्ये स्वामी विवेकानंद बनण्याची क्षमता आहे. तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बनण्याची क्षमता आहे. तुमच्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम बनण्याची क्षमता आहे. पण कधी अभ्यास केल्यावर. हुशार आहेत पोरं. अभ्यास केला तर शक्य आहे का नाही? ज्या जिजाऊंची जयंती आज आपण साजरी करतोय, उद्याच्याला जिजाऊ जन्मोत्सव महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये आणि जगभरामध्ये साजरा केला जातो. ज्या ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला, मातृतीर्थ सिंदखेड राजा, या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जिजाऊ भक्त, शिवभक्त येतात, शिवप्रेमी येतात आणि जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतात. कोट्यावधीची पुस्तकं त्या ठिकाणाहून घेऊन जातात. कारण पोरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जे पुस्तक वाचतात त्यांचं मस्तक सुधारतं. सुधारलेलं मस्तक कोणाचाही हस्तक होत नाही, आणि कोणाचाही हस्तक होत नाही ते कोणापुढेही नतमस्तक होत नाही. त्यामुळे आपली सगळ्यात जास्त श्रीमंती जर कुठली असेल तर ते पुस्तकं आहेत. त्यामुळे वाचाल तर वाचाल, नाहीतर वाचाल, नाहीतर वाकडे तिकडे होऊन डीजे पुढे नाचाल. शिकाल तर तुम्ही सगळे ग्रामीण भागातलेत. आणि एक लक्षात ठेवा, ग्रामीण भागातली मुलं ही रानफुलासारखी असतात. रानफुलं माहितीत का तुम्हाला? कोणकोणते माहिती झाडाची नावं? रानातली फुलं, शहरातली फुलं माहितीत का? गुलाब, कमळ, डॅफोडिल्स ही शहरातली फुलं आहेत. आणि रानातली फुलं आपल्याला बांधावर कुठे बी दिसतात ना, त्याला कुंडी नसते, त्याला पाणी नसतं, त्याला खत नसतं, त्याला काही नसतं, तरी ती फुलं चांगली येतात. कारण त्यांच्यामध्ये स्ट्रगल पॉवर असते. काय असते? स्ट्रगल पॉवर असते. स्ट्रगल पॉवर म्हणजे काय? संघर्ष करण्याची क्षमता असते. तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता. ही दोन माणसं जी बघताय ना तुम्ही, ही 2-3 माणसं स्टेजवर बसलेली, हे ग्रामीण भागातून आले. ते कुठून आले? ते ग्रामीण भागातून आले. ते आणि आज शहरामध्ये येऊन त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता आहे. ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये स्ट्रगल पॉवर असते. ती जर तुम्ही उपयोगामध्ये आणली तर तुम्हाला यश मिळवणं कठीण नाही. स्ट्रगल पॉवर म्हणजे काय? संघर्ष म्हणजे काय? ज्यांची जयंती आपण साजरी करतोय, त्या जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 ला झाला. कधी झाला? आता मी कधी प्रश्न विचारणार आहे, सावध राहायचे बरं का. सावध आहेत ना सगळे? आणि मी सांगितलेलं आहे, बैठे सावध बसायचे. फक्त पाठीचा काना ताठ असला म्हणजे सावध आहे असं नाहीये. लक्ष कुठं पाहिजे? इकडं पाहिजे. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. कधी झाला जिजाऊंचा जन्म? 12 जानेवारी 1598 ला जिजाऊंचा जन्म झाला. आणि 1598 ला जिजाऊंचा जन्म झाला त्यावेळेस महाराष्ट्रातली परिस्थिती काय होती? तर अन्याय, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती, शोषण याने सगळा महाराष्ट्र पिचलेला होता. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड यांनी अक्षरशः हैदोस घातला होता. आणि सगळे लोक देववादी बनून आजचं मरण उद्यावर ढकलत होते. अशा परिस्थितीमध्ये जिजाऊंचा जन्म झाला. शहाजीराजांचा जन्म त्या अगोदर 18 मार्च 1594 ला झाला होता. आणि 1610 मध्ये जिजाऊंचा आणि शहाजीराजांचा विवाह झाला. लखुजी राजा आणि म्हाळसापोटी जन्मलेल्या जिजाऊ नंतर वेरूळला आल्या. वेरूळ कुठे माहितीये? कुठे आहे? मराठवाड्यात आहे. वेरूळ कुठे आहे? मराठवाड्यात आहे. जिजाऊंचा जन्म विदर्भातला. मातृतीर्थ सिंदखेड राजा हे जिजाऊंचं जन्मस्थान विदर्भात आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. जिजाऊंचं सासर मराठवाड्यातलं, वेरूळचं भोसले घराणं.
जिजाऊंनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यातून आणि जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला कोकणातील पाचाडमध्ये. एक ऐतिहासिक असं व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वाने आपल्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम त्या काळामध्ये केलं. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यावेळेस जिजाऊंचा विवाह झाल्यानंतर काही काळामध्ये शहाजीराजे सुद्धा राजघराण्यामध्ये जन्माला आले होते, जिजाऊ सुद्धा राजघराण्यामध्ये जन्माला आल्या होत्या. त्या दोन्ही घराण्यांची अशी इच्छा होती की आपलं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. लखोजी राजांनी प्रयत्न केले होते, मालोजी राजांनी प्रयत्न केले होते, परंतु त्यांना यश आलं नव्हतं. जिजाऊंची अशी अपेक्षा होती की शहाजीराजांनी प्रयत्न करावेत आणि आपलं राज्य निर्माण करावं. कधी आदिलशहाच्या चाकरीमध्ये राहायचं, कधी मोगलांच्या चाकरीमध्ये राहायचं, कधी निजामांच्या चाकरीमध्ये राहायचं. आपण बाकीच्यांची चाकरी कधीपर्यंत करायची? आपलं राज्य निर्माण झालं पाहिजे. शहाजीराजे त्या काळामध्ये सुरुवातीला निजामाच्या चाकरीमध्ये होते, नंतर काही काळ आदिलशहाच्या चाकरीमध्ये, काही काळ मोगलांच्या चाकरीमध्ये, असे सतत बदल होत राहायचे. आणि शहाजीराजे जिंकून यायचे. जिंकून आल्यानंतर शहाजीराजांना असं वाटायचं की जिजाऊंनी आपल्याला ओवाळावं. पण जिजाऊंनी त्यांना ठणकावून सांगितलं की तुम्ही आपल्यासाठी लढत असताना हारून जरी आलात तरी मी तुम्हाला ओवाळीन, पण दुसऱ्यासाठी लढत असताना तुम्ही जिंकून जरी आलात तरी मी तुम्हाला ओवाळणार नाही. म्हणजे शहाजीराजांच्या मनामध्ये सुद्धा स्वराज्याचं स्फुलिंग चेतवण्याचं काम त्या काळामध्ये जिजाऊंनी केलं. आणि काळ संघर्षाचा होता. जाधव भोसल्यांचं वैर लागलं. जिजाऊंचे वडील आणि जिजाऊंचे पती शहाजीराजे यांच्यामध्ये वैर निर्माण झालं. शहाजीराजांनी निजामाचा दरबार सोडला आणि तिथून बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर लखोजी राजांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. जिजाऊंच्या जीवनामध्ये फक्त संघर्ष आहे पोरांनो, आणि हा संघर्ष माणसाला महान बनवतो. एक लक्षात असू द्या, ज्यांच्या जीवनाचा वनवास होतो त्यांच्या जीवनाचा सुगंध दरवळतो. ज्यांच्या जीवनाचा वनवास होतो त्यांच्या जीवनाचा सुगंध दरवळतो. दिवा प्रकाश देतो पण त्याला आधी जळावं लागतं. उदबत्ती सुगंध देते, तिला आधी जळावं लागतं. चंदन सुगंध देतं पण त्याला आधी झिजावं लागतं. जे झिजतात तिथं सुगंध आहे, जे जळतात तिथं प्रकाश आहे. आणि त्यामुळं जिजाऊंचा आज प्रकाश काय आहे? आपण 400 वर्षानंतर त्यांची जयंती साजरी करतो, 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, स्वामी विवेकानंदांची जयंती आपण आज साजरी करतो. का साजरी करतो जयंती त्याची? त्या सगळ्या महामानवांच्या जयंत्या पुण्यतिथ्या का साजऱ्या होतात? कोण सांगाल मला? ते महान होते. महान कसे बनले? त्यांच्या महान कार्यामुळे. छान टाळ्या वाजवा त्यासाठी एकदा. त्यांच्या महान कार्यामुळं. संकट माणसाला श्रीमंत बनवतात. संकट माणसाला श्रीमंत बनवतात. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये संकट आली ती माणसं श्रीमंत झाली. श्रीमंत कशाने झाली? पैशाने, प्रॉपर्टीने नाही, कर्तृत्वाने श्रीमंत झाली. ज्ञानधनाने श्रीमंत झाली. कर्तृत्वाने आणि ज्ञानधनाने श्रीमंत झाली. जिजाऊंचा संघर्ष सतत चालू होता. 1621 मध्ये त्यांना पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं, संभाजीराजे नावाचं. जिजाऊंना एकूण 6 बाळं झाली, टिकली किती? 2च. कारण सततची धावपळ, सततचा संघर्ष. आणि एकीकडे लखोजी राजेंचा पाठलाग, धावपळ. जिजाऊ शिवाजीराजांच्या वेळेस गरोदर होत्या. गरोदर असलेल्या जिजाऊंना धावपळ सहन होणार नाही म्हणून शहाजीराजांनी त्यांना शिवनेरीवर ठेवलं. कारण शिवनेरीवर संभाजीराजांचे सासरे आणि शहाजीराजांचे व्याही विश्वासराव त्या किल्ल्याचे प्रमुख होते आणि जिजाऊंना सुरक्षित त्या ठिकाणी ठेवलं. 1629 मध्ये जिजाऊंच्या जीवनामध्ये सगळ्यात महाभयानक घटना घडली. ज्या निजामाच्या दरबारामध्ये लखोजीराजे जाधव चाकरी करत होते त्या निजामाने लखोजीराजे जाधवांना देवगिरीच्या किल्ल्यामध्ये दरबारात बोलवलं आणि विश्वासघाताने त्यांचे 2 मुलं, नातू आणि त्यांची त्या ठिकाणी हत्या केली. हे जिजाऊंना ज्यावेळेस कळालं त्यावेळेस जिजाऊंना असह्य वेदना झाल्या आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी इच्छा निर्माण झाली की हे असं कुठपर्यंत चालणार? त्यांचीच चाकरी करायची, त्यांनीच घात करायचा, त्यांनीच आपल्याला मारायचं, त्यापेक्षा आपलं राज्य या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि ते राज्य निर्माण व्हावं हे जे विचार जिजाऊंच्या डोक्यात होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या पोटामध्ये होते. ते संस्कार शिवबावर होत होते आणि 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यावेळेस शहाजीराजे बेंगलोरमध्ये होते, कर्नाटकामध्ये. मग तिथून पुढं कधी कर्नाटकामध्ये, कधी सिंदखेड राजामध्ये, कधी शिवनेरीवर असा काही काळ निघून गेला आणि 1640 मध्ये शिवाजीराजांचं पहिलं लग्न झालं. आणि 1640 मध्ये शिवाजीराजांचं पहिलं लग्न झाल्यानंतर 42 मध्ये त्यांना पुण्याची जहागीर मिळाली.
आणि 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला. तोरणा जिंकला म्हणजे स्वराज्याची मुहूर्तमेढ तिथं रोवली. कितव्या वर्षी वयाच्या? 16व्या वर्षी. कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. 16व्या वर्षी आज आपण कितवीला असतो? 10वीला असतो. म्हणजे आपण ज्या वयामध्ये 10वीला असतो त्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि सुरुवात केली. कुठंतरी आनंदाचे दिवस यायला लागले. एक 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 किल्ला छत्रपती शिवाजी महाराज ताब्यात घ्यायला लागले. स्वराज्य निर्माण करणं सोपं नव्हतं त्या काळामध्ये, पण जिजाऊंचं भक्कम पाठबळ होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी शहाजीराजांचं पाठबळ होतं. शिवाजी महाराजांचं वय लहान होतं, परंतु जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांचं पाठबळ यावर शिवाजी महाराजांची वाटचाल त्या काळामध्ये चालू होती आणि एक एक किल्ला ते आपल्या ताब्यामध्ये घेत होते. शहाजीराजांनी स्वराज्याचा संकल्प केला होता. एक राजमुद्रा आणि भगवा निशाण शिवरायाच्या खांद्यावर दिलं होतं. प्रति पश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा शहाजीराजांनी दिली होती. ती राजमुद्रा सोबत घेऊन आणि भगवा निशाण सोबत घेऊन शिवबांचा प्रवास चालू होता. पण जिजाऊंच्या जीवनामध्ये एक अप्रिय घटना त्यानंतर घडली. 1654ला जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे यांची कनकगिरीच्या युद्धामध्ये अफझल खानाने हत्या केली. संकट कशी येतात बघा. आपण जिजाऊंची जयंती त्यामुळे जिजाऊंना ऐकतोय. पुन्हा संकट. 1654 मध्ये जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र जे शहाजीराजांसोबत होते, स्वराज्य महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण व्हावं यासाठी जिजाऊंनी आपल्या संसाराची वाटणी केली. शहाजीराजांना बेंगलोरला ठेवलं, स्वतः पुण्याला थांबल्या. एक मुलगा शहाजीराजांसोबत संभाजीराजे आणि एक मुलगा जिजाऊंसोबत शिवबाराजे अशी संसाराची वाटणी केली. अशी वाटणी असताना सुद्धा एक आघात त्यांच्यावर झाला. संभाजीराजांची हत्या अफझल खानाने केली होती. त्याचाच बदला पुढे शिवाजी महाराजांनी घेतलाय. लक्षात ठेवा. जिजाऊंची इच्छा होती की ज्याने माझ्या मुलाला मारलं तो महाराष्ट्रातून जिवंत परत जाता कामा नये. अफझल खान तिकडून विडा उचलून आला होता, जिजाऊंनी इथं विडा उचललेला होता. तो परत जाता कामा नये. अफझल खानाने संभाजीराजांची हत्या केली. त्यानंतर एक आनंदाची गोष्ट घडली. 1657 मध्ये बाळशंभूराजांचा जन्म झाला सईबाई राणी साहेबांच्या पोटी. त्यावेळेस प्रश्न पडला बाळाचं नाव काय ठेवायचं. त्यावेळेस सईबाई आणि जिजाऊंनी ठरवलं की संभाजीराजांचं नाव पुन्हा ठेवायचं. म्हणजे जिजाऊंचा मुलगा संभाजीराजे आणि शिवाजीराजांचा मुलगा संभाजीराजे. अलग लक्षात. नावं 30 ठेवलेली आहेत. नावं 30 ठेवलेली आहेत. अगोदर संभाजीराजे जे नाव ठेवलं होतं जिजाऊंच्या मुलाचं ते नाव सुद्धा जिजाऊंच्या धीराचं होतं, शहाजीराजांच्या भावाचं. कोणाचं होतं? शहाजीराजांच्या भावाचं. प्रत्येक पिढी पराक्रमी असायची त्यामुळे ती नावं पुढे ठेवली जायची. 1657 मध्ये संभाजीराजांचा जन्म झाला. 1659ला स्वराज्यावर सगळ्यात मोठी 2 संकट आली. एक संकट अफझल खानाच्या माध्यमातून आलं. अफझल खान छत्रपती शिवाजी महाराजांना गिळंकृत करायला येत होता, कारण त्याने विडा उचलला होता जिंदा या मुर्दा. आदिलशहाच्या दरबारामध्ये हजर करेल असा विडा उचलून तो आला होता. आणि दुसरं संकट होतं, संभाजीराजे फक्त 2 वर्षाचे होते आणि सईबाईंना मृत्यूरूपी काळ गिळायला येत होता. म्हणजे सईबाईंची वाटचाल मृत्यूच्या दिशेने चालू होती आणि अफझल खानाची वाटचाल स्वराज्याच्या दिशेने चालू होती. अशी 2 संकट 1659 मध्ये या स्वराज्यावर चालून आली. छत्रपती शिवाजी महाराज अफझल खानाचा वध करण्यासाठी प्रतापगडावर गेले. इकडे सईबाई आजारी होत्या. पत्नी मृत्यूच्या दिशेने चाललेली आहे. आज आमची तरुण पिढी थोडं काही टेन्शन आलं तर व्यसनाच्या आहारी जाते. पोरांना विचारलं ना, पोरं पुड्या का खाता, दारू का पिता, लय टेन्शन आहे म्हणतात. काहीच टेन्शन नसतं. काम नसतंय, धंदा नसतंय, काही नसतंय. कशाचं टेन्शन येतं? टेन्शन काय असतं? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. एकीकडे जी आपली महाराणी आहे, प्रिय पत्नी आहे, ती मृत्यूच्या दिशेने चाललेली आहे आणि दुसरीकडे अफझल खान शिवाजी महाराजांच्या दिशेने येतोय. कुणालाच वाटत नव्हतं शिवाजी महाराज त्यातून वाचतील. शिवाजी महाराज अफझल खानाच्या भेटीची तयारी करण्यासाठी, त्याचा सामना करण्यासाठी प्रतापगडावर गेले. तोपर्यंत राजगडावर सईबाईंचं निधन झालं. शिवाजी महाराज परत आले, सईबाईंचे सगळे अंत्यविधी केले आणि पुन्हा प्रतापगडावर गेले आणि 10 नोव्हेंबर 1659ला अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि स्वराज्यावर आलेलं सगळ्यात मोठं संकट शिवाजी महाराजांनी यशस्वीरित्या परतून लावलं. पण एक लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांना गडपती म्हटलं जातं, दुर्गपती म्हटलं जातं, अश्वपती म्हटलं जातं. शिवाजी महाराजांचं सगळ्यात जास्त आयुष्य जर कुठं गेलं असेल तर ते गडावर गेलं, घोड्याच्या पाठीवर गेलं, प्रवासामध्ये गेलं. पण संकटाने त्यांची पाठ कधी सोडली नाही. पण जिजाऊंसारखं खंबीर पाठबळ त्यांच्या पाठीशी होतं, त्यामुळे शिवाजी महाराज डगमगले सुद्धा कधी नाहीत. छोटा बाळ शंभूराजे राजगडावर, शिवाजी महाराज प्रतापगडावर.
प्रतापगडावर अफजल खानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले. पन्हाळ्यावर पुन्हा वेढा पडला सिद्धी जोहरचा. 59ला तिथून निष्ठले की 60ला लगेच वेढा पडला. त्या वेड्यामधून शिवाजी महाराज सुटण्याची शक्यता फारच कमी. प्रत्येक संकट मोठं होतं, पण प्रत्येक संकटामध्ये जिजाऊ खंबीर होत्या. प्रत्येक संकटामध्ये जिजाऊ खंबीरपणे शिवाजीराजांच्या पाठीशी उभ्या होत्या. जिजाऊ राजगडावर, शिवाजी महाराज पन्हाळ्याला सिद्धी जोहरचा वेढा. 6 महिने झाले, बाहेर कसं पडायचं, अन्नधान्य संपलं. शिवाकाशीद नावाचा मावळा पुढं आला. शिवाजी महाराज बनून सिद्धी जोहरच्या भेटीला गेला आणि तिथून शिवाजी महाराज निसटले आणि विशाळगडावर पोहोचले. ते विशाळगडावर पोहोचतायत तोपर्यंत शाहिस्तेखान लाल महालामध्ये येऊन थांबला होता. पुन्हा स्वराज्यावर संकट. 1 लाखाची फौज घेऊन आला होता तो लाल महालामध्ये. लाल महाल आणि राजगड जवळच पुन्हा स्वराज्यावर संकट. शिवाजी महाराज तिथून निसटले, राजगडावर आले आणि तिथून लगेच शाहिस्तेखानाच्या 1 लाखाच्या फौजेमध्ये काही शेकडा मावळे सोबत घेऊन घुसले. शाहिस्तेखान वाचला, त्याचं बोटावर भागलं, पण त्याला तिथून पळून जावं लागलं. तो तिथून पळून गेला. स्वराज्यावरचं आणखीन एक संकट शिवाजी महाराजांनी परतवून लावलं. कोणाच्या पाठबळावर? जिजाऊ हे शिवाजी महाराजांचं शक्तिपीठ होतं. जिजाऊ हे शिवाजी महाराजांचं शक्तिपीठ होतं, प्रेरणापीठ होतं, विचारपीठ होतं. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक संकटावर लीलया त्या ठिकाणी मात करत होते. 1660ला 2 संकट परतून लावले. 1664ला शहाजीराजांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील उदयगिरी या ठिकाणी शहाजीराजे शिकारीसाठी गेले आणि शिकारीसाठी गेलेले असताना अपघात होऊन घोड्यावरून पडून त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. स्वराज्यावर पुन्हा संकट कोसळलं. स्वराज्य संकल्पक होते शहाजीराजे. शहाजीराजांनी सुईपासून हत्तीपर्यंत स्वराज्यासाठी सगळी मदत केली होती. शस्त्रास्त्र पुरवली होती, घोडे पुरवले होते, मावळे पुरवले होते, कारभारी पुरवले होते. म्हणजे स्वराज्य जे निर्माण झालं होतं महाराष्ट्रामध्ये ते शहाजीराजांच्या सहकार्यावर निर्माण झालं होतं. सगळ्यात मोठा आधार स्वराज्याचा जर कोण असेल तर ते शहाजीराजे होते. तो आधार 1664 मध्ये कोसळला. पुन्हा संकट आलं, परंतु जिजाऊंनी न डगमगता पुन्हा एकदा स्वतःला स्वराज्य कार्यामध्ये वाहून घेतलं. पुन्हा 1665 मध्ये दुसरं संकट आलं. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाचं संकट स्वराज्यावर चालून आलं. आता काय करायचं? सगळ्यात मोठा तह शिवाजी महाराजांना करावा लागला. एकूण जे 35 किल्ले शिवाजी महाराजांकडे होते त्यातले 23 किल्ले त्यांना द्यावे लागले. त्यावेळेस जिजाऊंनी सांगितलं, घाबरू नका, आणखीन चांगले दिवस आपल्याला येतील. फक्त 12 किल्ले राहिले शिवाजी महाराजांकडे आणि 12 किल्ले राहिले तेही कमी महत्वाचे आहे. जास्त महत्वाचे जे किल्ले होते ते मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाला दिले, म्हणजे ते औरंगजेबाच्या ताब्यामध्ये गेले. एवढ्यावरच नाही तर 9 वर्षाच्या शंभू बाळाला ओलीस ठेवावं लागलं मिर्झाराजेंच्या दरबारामध्ये. किती मोठाली संकट होती ही. हे संकट जिजाऊंवर होतं, हे संकट शिवरायांवर होतं, परंतु ते डगमगले नाहीत. आग्र्याला जावं लागलं भेटीसाठी. तिथं गेल्यानंतर दोघांनाही औरंगजेबाने कैद केलं. त्या कैदेतून सुद्धा निसटले. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपली राजधानी राजगडावर आहे, परंतु उत्तरेकडचं जे आक्रमण आहे मोगलांचं, त्या आक्रमणाच्या दृष्टिकोनातून ती राजधानी सुरक्षित नाही, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी थोडा विचार बदलायला सुरुवात केली. रायरीचा डोंगर त्यांच्या ताब्यामध्ये आलेला होता त्या काळामध्ये आणि मग त्यांनी आपली राजधानी रायरीच्या डोंगरावर म्हणजे रायगडावर हलवली. 1670 मध्ये रायगड बांधला आणि राजधानी कुठे गेली? रायगडावर गेली. अनेक आठवणी राजगडाच्या सोबत घेऊन शिवाजी महाराज 1670 मध्ये रायगडावर गेले आणि रायगडावर गेल्यानंतर एक आनंदाची गोष्ट जिजाऊंच्यासाठी आणि शिवाजीराजांच्यासाठी घडली. ज्यासाठी जिजाऊंनी जन्मल्यापासून हट्ट केला होता, ज्यासाठी संघर्ष केला होता, ज्यासाठी अट्टहास केला होता, तो दिवस उजाडला. जो सोन्याचा दिवस होता. 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराज 32 मन सोन्याच्या सिंहासनावर रायगडावर विराजमान झाले आणि सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय ही ललकारी संपूर्ण स्वराज्यामध्ये पसरली. जिजाऊंसाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. कारण या मातीमध्ये शेतकऱ्यांचं राज्य निर्माण व्हावं, या मातीमध्ये कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण व्हावं, या मातीमध्ये गोरगरिबांचं राज्य निर्माण व्हावं, माय माऊल्यांचं राज्य निर्माण व्हावं, लोकांवर होणारा अन्याय अत्याचार दूर व्हावा, ही जी अपेक्षा होती जिजाऊंची, ती अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले आणि लक्षात घ्या त्यानंतर 11-12 दिवसामध्येच 6 जून 1674ला शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले, छत्रपती झाले आणि त्यानंतर 17 जूनला
जिजाऊंनी आपला देह ठेवला. शिवरायांच्या मांडीवर जिजाऊंचं डोकं होतं. शिवरायांच्या मांडीवर जिजाऊंचं डोकं होतं. शिवराय सांगत होते, मा साहेब तुम्हाला थांबावं लागेल, आम्हाला तुमची गरज आहे. त्यावेळेस जिजाऊंनी त्यांना सांगितलं, राजे माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं, माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. आई वडिलांचं स्वप्न साकार करणं हे आपलं सगळ्यात मोठं ध्येय असलं पाहिजे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न साकार केलं, स्वप्न कुणाचं होतं? स्वप्न जिजाऊंचं होतं. स्वप्न कुणाचं होतं? स्वप्न शहाजीराजांचं होतं. ते स्वप्न साकार करण्याचं काम कोणी केलं? शिवाजी राजांनी केलं. कोणी केलं? शिवाजी राजांनी केलं. काय केलं रे पोराव शिवाजी राजांनी? कोणतं स्वप्न होतं? स्वराज्य म्हणजे स्वतःच म्हणजे कुणाचं? जनतेचं राज्य. आदिलशहाचं राज्य आदिलशहाचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं. मोगलांचं राज्य हे मोगलांचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं. कुतुबशहाचं राज्य हे कुतुबशहाचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं. निजामाचं राज्य हे निजामाचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळं काय केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं. प्रत्येकाला वाटायचं माझे. आदिलशहाचे सैनिक आदिलशहासाठी लढत होते, मोगलांचे सैनिक मोगलांसाठी लढत होते, कुतुबशहाचे सैनिक कुतुबशहासाठी लढत होते, निजामाचे सैनिक निजामासाठी लढत होते. पण शिवाजी महाराजांचे मावळे स्वतःसाठी लढत होते. हे माझे, याचं रक्षण मी केलं पाहिजे, या भावनेतून ते संघर्ष करत होते. ते राज्य शिवाजी महाराजांनी या ठिकाणी निर्माण केलं. आई वडिलांचं स्वप्न जे आहे ते आई वडिलांचं स्वप्न त्यांनी साकार केलं. शहाजीराजे छत्रपती होते का रे बरोबर? नव्हते ना? होते का नव्हते? नव्हते. शहाजीराजे छत्रपती नव्हते. शिवाजीराजे छत्रपती झाले. कधी झाले? 6 जून 1674 मध्ये. 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. शहाजीराजे छत्रपती होते का? नाही. पण छत्रपतींचे बाप झाले. छत्रपतींचे बाप झाले. तुमचे आई वडील डॉक्टर आहेत का? इंजिनियर आहेत का? अधिकारी आहेत का? होऊ शकतात का आता? डॉक्टर इंजिनियर अधिकारी बनवायचे का आई वडिलांना? बनू शकतात का? बनू शकत नाहीत. पण इकडे लक्ष द्या, काळकोटे सर या ठिकाणी आहेत, पवार सर या ठिकाणी आहेत. त्यांच्या सोबत राहिलेला मुलगा आज डॉक्टर आहे, MD करतोय तो, MBBS. ज्याला त्यांनी घडवलंय. त्यांच्यासोबत राहिलेला मुलगा आता PSI झालाय मध्ये. अनेक मुलं अधिकारी झालेत, डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, उद्योजक झालेत. तुमचे आईवडील आता डॉक्टर बनू शकत नाही, तुमचे आईवडील इंजिनियर बनू शकत नाही, तुमचे आईवडील अधिकारी बनू शकत नाही, तुमचे आईवडील उद्योजक बनू शकत नाहीत. पण तुमच्या आईवडिलांना तुम्ही कलेक्टरचे बाप बनू शकता, आई बनू शकता. तुमचे आईवडील डॉक्टरचे आईवडील होऊ शकतात, तुमचे आईवडील इंजिनियरचे आईवडील होऊ शकतात. होऊ शकतात का नाही? कुणामुळं? शहाजीराजे छत्रपतींचे वडील कुणामुळे झाले? शिवरायांमुळे झाले. कुणामुळे झाले? शिवरायांमुळे झाले. कारण शहाजीराजांना स्वतः छत्रपती होता आलं नाही, पण ते छत्रपतींचे वडील झाले. तसं तुमच्या आई वडिलांना डॉक्टर होता आलं नाही, इंजिनियर होता आलं नाही, अधिकारी होता आलं नाही, तरी ते डॉक्टर, इंजिनियर आणि अधिकाऱ्याचे आई वडील बनवू शकतात आणि त्यांना बनवण्याचं काम तुम्ही करू शकतात. आज आपण पाहतो पोरांनो, रस्त्यांवर गाड्या दिसतात. शहरामध्ये तुम्ही आता फिरता ना, पोरं गाड्या चालवतात. पोरं गाड्या चालवतात. गाडी कुणाची असते? बापाची असते. गाडीतलं पेट्रोल कुणाचं असतं? बापाचं असतं. त्या पोराच्या अंगावरचे कपडे कुणाचे असतात? बापाचे असतात. आणि आईट कोण दाखवतं? पोरग दाखवतं. कुणाच्या जीवावर? बापाच्या जीवावर, आहे का नाही? बापाचं पद, बापाचा पैसा, बापाची प्रतिष्ठा यावर पोराने आईर दाखवण्यापेक्षा पद, पैसा आणि प्रतिष्ठा पोराने कमावी आणि छाती फुगून बापाने चालावं, असं काहीतरी कर्तृत्व पोरांनो आपल्याकडून जर घडलं तरच आपण ज्ञानाचे धनी झालो असं काय?
त्यांच्या पैशावर, त्यांच्या प्रॉपर्टीवर, त्यांच्या गाडीवर आपण आईट दाखवण्यापेक्षा उद्या समजा तुम्ही कलेक्टर झाले, व्हायचं का रे? कलेक्टर व्हायचं का? व्हायचंय? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय जर केला तर नथिंग इज इम्पॉसिबल. तुम्ही कलेक्टर झाले, एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळाली आणि तुमचे आईवडील एसटी मध्ये बसून स्टँडमध्ये आले आणि तुमचा एखादा ड्रायव्हर तुमची गाडी घेऊन त्यांना न्यायला आला आणि त्याला जर विचारलं हे कोण आहेत, तर त्यांनी सांगावं हे आमच्या साहेबांचे आईवडील आहेत, आमच्या साहेबांचे आईवडील आहेत. असा साहेब बना. काय बना? साहेब बना. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, नामवंत व्हा. याच सदिच्छा आणि शुभेच्छा स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आणि जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शाहू, जय हिंद.